नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी इंग्लिश मीडियम स्टँडर्ड 6 यामधील आपण मोठी आहे धडा क्रमांक 13 आहे। तर याचं आपण आज पूर्ण एक्सप्लेन बघणार आहोत आणि त्याचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहोत। तर मोठी आहे, आपली आई आपल्याला किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, गोष्टी सांगते, किती छान असते आपली आई। या ठिकाणी आपली आई म्हणजे स्वतःची आई आपल्याला माया करते। माया म्हणजे प्रेम, आपल्याला घास भरवते, आपल्याला पोटाशी घेते। पोटाशी घेणे म्हणजे कंटाळणे, आपल्याला प्रेमाने लाडाने आपल्याला पोटाशी घेते आणि गोष्टी सांगते। गोष्टी म्हणजे आपण स्टोरी, छान छान गोष्टी आपल्याला सांगते आई। याहून एक मोठी आई आहे, ती देखील किती छान आहे। तिने आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिली आहे। हे जेवणाचे ताट पहा, यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई होती म्हणून मिळाला आहे। तुम्ही राहता ते घर, त्याला लागणारे लाकूड दगडसुद्धा ते आईने दिले आहे। कोण बरी अशी मोठी आई? तिचे नाव भूमी, जमीन। आता आपल्याला एक स्वतःची जन्मदाती आई असते आणि दुसरी असते म्हणजे आपण जे वस्तू आता आपण खाण्यासाठी वापरण्यासाठी आपण घराला, आपण इकडे तिकडे जेव्हा फिरतो, आपण जमिनीवर राहतो, तीच जमीन आपली मोठी आहे। तिचं नाव जमीन, भूमी असं इथं दिलेलं आहे। जमिनीत काय आहे? माती। हीच का ती आई? तुम्ही म्हणाल खरेच ते मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका। माती आहे म्हणून आपण जिवंत आहोत। आणि आपण जर सांगितलं तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला का मातीत काय आहे, माती खरीच आपली मोठी आई आहे का, तर आपण मातीला कमी समजायचं नाही। ती आहे म्हणून आपण आज जिवंत आहोत आणि ते का जिवंत आहोत ते आपण पुढे बघणार आहोत। जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला आहे। आता जिन्नस म्हणजे वस्तू, ती वस्तू कोणत्या पण स्वरूपात असू शकते, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला। गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कोठे तयार होतात? शेतातच ना। पाटी, पेन्सिलचे मऊ दगडही जमिनीतच सापडतात। चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात, पण ऊस उगवतो कोठे? जमिनीत। राखोल कुठे सापडते? जमिनीतल्या खाणीत। केळी, कवठे, पेरू, आंबे, नारळ, द्राक्ष, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी फळे जमिनीमुळेच मिळतात। जमीन नसती तर यातला एकही जिन्नस मिळाला नसता। जिन्नस म्हणजे आपल्याला जे आहे वस्तू मिळतात, साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतून जीव धरून वाढतात। आहे ना आपली ती मोठी आई। तुम्ही वापरता ते सुती कपडे किंवा तुम्ही वापरता ते कपडे पहा, सुताचे आणि रेशमाचे आहेत। सूत कशाचे असते? कापसाचे। कापूस कोठून मिळतो? कपाशीच्या झाडापासून। रेशीम कोठून मिळते? रेशमाचे किडे असतात, तुतीच्या झाडावर ते जगतात। ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात। जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळून येईल। चांदी, रुपे, पितळ, तांबे या सगळ्याच खाणी मोठ्या आईच्या पोटात सापडतात। मोठी आई म्हणजे आपली मोठी आई कोण? जमीन। पितळ, तांबे, कथील नसते तर आपण भांडी कशाची केली असती? सोने रुपे नसते तर दागिने कशाचे मिळाले असते? एवढेच नाही, अजून ऐका, या मोठ्या आईच्या पोटात लोखंड, दगडी, कोळसा यांच्याही प्रचंड खाणी आहेत। लोखंड व कोळसा यामुळे प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो। कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले नसते। सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळे बनलेच तर नसते। लोखंड आणि कोळसा नसता तर सांगा, या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे काय? आता घराबद्दल पाहाल तरी तेच उत्तर द्यावे लागेल। तुमचे घर कशाने बांधले आहे? दगड, माती, विटा, चुना आणि लाकूड यांचे घरातल्या लाकडांचे खांब, दारे, खिडक्या आहेत। दाराच्या कड्या, तुळ्या व बिजागऱ्या लोखंडी आहेत। आता इथं घराचं एक चित्र दिलं आहे, तुम्ही स्वतःच्या घराचं एक निरीक्षण करा, तुमचं घर कशापासून बनलेलं आहे तुम्हाला कळेल। यातील दगड माती जमिनीतूनच आणली गेली। विटा कशाच्या आहेत? लाल मातीच्या। लाल माती कोठून आणली? जमिनीतून। चुना कुठे मिळतो? जमिनीतच चुनखडीचे खडक असतात, चुना या खडकापासून तयार करतात। लाकूड कोठून आणले?
मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे आणले. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या, कड्या, कुलपे, खिळे बसवले आहेत. हे लोखंडी भूमातेच्या पोटात सापडले. तुम्ही कोणकोणत्या गोष्टी घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता ना, गाई म्हशींपासून हे आपण मिळवतो. पण या गाई म्हशी जगतात कशावर? गवत व कडबा यावर. हे कोण त्यांना देतं? आपली मोठी आई. आपली मोठी आई म्हणजे कोण? जमीन, भूमाता. जगात जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली आहे. ती तुम्हाला अन्न, वस्त्र देते, दागिने देते, घरदार देते, धनधान्य देते, भांडीकुंडी देते, चहा साखर देते, पाटी पेन्सिल देते, सगळे देते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार मानले पाहिजेत. आणि मग अशी जी जमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. त्या मातृभूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो आहेत, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली ती या भूमीनेच. त्या मायभूमीबद्दल आपण मनात नेहमी प्रेमभाव बाळगायला नको का? आपली मोठी आई म्हणजे आपली मायभूमी असे मालतीबाई दांडेकर म्हणतात. आणि या पाठात आपल्याला हे शिकायला मिळतं, ज्याप्रमाणे आपल्या आईने आपल्याला जन्म दिलेला आहे त्याप्रमाणे आपली मोठी आईने आपल्याला सर्व जिन्नस म्हणजे गोष्टी दिलेल्या आहेत. आणि तिचे पांग, उपकार, जसे आपल्या जन्मदात्या आईचे आपण उपकार, पांग फेडू शकत नाही, तसे आपल्या मोठ्या आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याचे शब्दार्थ बघणार आहोत आणि शब्दार्थ बघल्यानंतर आपण त्याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत. आता इथं बघा शब्दार्थ दिलेला आहे. जिन्नस म्हणजे वस्तू, तुळ्या म्हणजे लोखंडाच्या जाड सळ्या असतात, कडबा म्हणजे कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग वैरण म्हणतात, मातृभूमी म्हणजे जन्मभूमी, प्रेमभाव बाळगणे म्हणजे प्रेम असणे. आता इथं तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायचे मी तुम्हाला धड्यामध्ये त्याचे टिक करून देणार आहे उत्तरांच्या इथं. तर घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? बघा, प्रश्न पहिला आहे, 1-2 वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर त्याच्यातला आपला अ आहे, घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात. तर बघा, घर बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात? तर उत्तर आहे, घर बांधण्यासाठी दगड, माती, विटा, लाकूड या वस्तू लागतात. तसेच तुळ्या, दारे, खिडक्यांच्या कड्या व बिजागरांसाठी लोखंड लागते. आता दुसरा प्रश्न आहे, जमिनीच्या पोटात कोणकोणते खनिजे सापडतात? तर उत्तर आहे, जमिनीच्या पोटात रॉकेल, चांदी, रुपे, तांबे, कथील, सोने, लोखंड व दगडी कोळसा ही खनिजे सापडतात. आता आपला तिसरा प्रश्न आहे, कारखान्यात धातूंपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात? तर उत्तर आहे, कारखान्यात धातूपासून लोखंडी खुर्च्या, पलंग, सुया, टाचन, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी वस्तू तयार होतात. नंतर पुढचा प्रश्न आहे, चुना कशापासून तयार करतात? इथं 4था नंबर दिलेला आहे, पण आपल्या पुस्तकात ई आकडा आहे. तर चुना जमिनीत खडीचा खडक असतो, त्या खडकापासून चुना तयार करतात. आता इथं ऊ आहे, इथं तो 5वा प्रश्न आहे, लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा? तर माणसाला अन्न, वस्त्र, निवारा व लागणारी प्रत्येक वस्तू ही भूमीच देते. ती आपली पालनपोषण करणारी मोठी आहे, म्हणून लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव बाळगावा. तर प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा, प्रश्न 5वा हे तुम्ही पुस्तकात शोधून लिहायचे आहेत. तुम्ही तेवढे करू शकता. बाकी प्रश्न 6वा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मातृभूमी, मायभूमी. दुसरा आहे म्हणजे आकडा आहे, माया, प्रेम. ई आहे वस्त्र, कापड. ई आहे आई म्हणजे माता, जननी, जन्मदाती. नंतर बघा, हे शब्द असेच लिहा. प्रश्न 7वा तसे शब्द लिहायचे आहेत तुम्हाला. नंतर आहे प्रश्न 8वा. प्रश्न 8वा बघा, खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा. मी तिथं उत्तर लिहिले. नंतर प्रश्न 9वा, खालील शब्दाचे अनेकवचन लिहा. तिथं अ आहे तुळई, त्याचं तुळया, आ आहे बिजागऱ्या, ते पण लिहिलेलं आहे. नंतर आहे प्रश्न 10वा, खालील मी तक्ता पण भरलेला आहे. प्रश्न 11वा आहे, शेतात पीक आहे म्हणून शेतकरी कोणकोणती कामे करतो, त्या कामाची यादी करायची आहे. मी यादी तयार करतो, तुम्हाला एक प्रकारे प्रोजेक्ट आहे. आणि नंतर प्रश्न 12वा, खालील तक्ता पूर्ण करा. तर मी त्याचं पण तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. प्रश्न 13वा आहे,
जमिनीच्या खाली येणारे पीक व जमिनीच्या पिके याची माहिती करून त्यांची यादी तयार करा. आता जमिनी कोणकोणतं पीक येतं, तर आपण शेंगा खातो, नंतर आपण रताळे खातो, आपण गाजर जे खातो, बीट खातो, हे जमिनीची पिके. वरती तर तुम्हाला माहीतच आहे, ज्वारी, गहू, जे पण तांदूळ येतात ते तुम्हाला पुढं त्याची यादी तयार करायची आहे. नंतर प्रश्न 14वा आहे, त्याचं पण उत्तर मी दिलेलं आहे. नंतर प्रश्न 15वा आहे, त्याचं उत्तर मी तिथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रश्न उपक्रम प्रकल्प दिलेला आहे बघा तिथं. आणि खाली या खालील वाक्यात क्वेश्चन मार्क जे चिन्ह दिलेले आहेत ते घालून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. तर मी चिन्ह बघा तिथं घालून दिलेले आहेत वाक्यात, तर तुम्ही व्यवस्थित बघून त्या चिन्हांचा वापर तिथं करायचा आहे. तर तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणत्या पाठाचे प्रश्न पाहिजे आणि कोणता पाठ तुम्हाला समजलेला नाही तो मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. धन्यवाद.